तुझाच पुढची बातमी ती म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याला उत्तर दिलं जाईल। यावेळी ठाकरे सरकारच्या काळात सुद्धा झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावरून मोठ्या प्रमाणात सभागृहामध्ये वाद होण्याची शक्यता असून 293 अन्वये मुंबईच्या विकासावरती चर्चा करताना विरोधकांनी अनेक आरोप सत्ताधारी पक्षावर केलेत। सत्ताधारी आमदारांनी मागच्या सरकारच्या काळातील निर्णयावर सुद्धा आरोप केलेले आहेत। या सगळ्यावरती मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत, त्यामुळे याही ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतील। हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे आणि मग अधिवेशनाचं सूप वाजेल। मुंबईतल्या टँकर माफियांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यामध्ये सुमारे 10,000 कोटींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली। भाजपचे आशिष शेलार यांनी मुंबईतल्या पाणी प्रश्नावरती लक्षवेधी मांडली आणि शहरात समान पाणी वाटपाबाबतचा समितीचा अहवाल महानगरपालिकेकडून तत्काळ मागवण्यात येईल। वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल असं देखील सामंत म्हणाले। एका वॉटरवेल मधना एका वर्षाला 80 कोटी रुपयाची पाणी चोरी होते। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये 19,000 वॉटरवेल मध्ये जवळजवळ 10,000 कोटीचा वार्षिक व्यवसाय होतो आणि त्याचा सगळा पैसा हे पाणी चोर, पाणी टँकर कंत्राटदार किंवा अन्य लोक घेतात। महापालिकेला ना रेव्हेन्यू मिळत, मुंबईकरांना वेळेत पाणी पण मिळत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तिसरी माझी मागणी आहे की या पद्धतीने पाणी माफिया, पाणी टँकरचा व्यवसाय, 10,000 कोटीचा असलेला व्यवहार, याच्यावर चौकशी समिती नेमणार का? टँकर माफियांच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आणि त्याच्यासाठी एक समिती नेमा असं सांगितलं, चौकशी समिती। तर ती देखील चौकशी समिती ऍडिशनल कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाईल आणि जे वाया जाणारं पाणी आहे, हे वाया जाणारं पाणी हे वाया न जाता त्याचं युटिलायझेशन मुंबईकरांसाठी कशा पद्धतीने करता येईल यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा तयार केला जाईल। पुढची बातमी, कृष्णा नदीवरच्या प्रदूषणाविरोधात सांगलीकर तर रस्त्यावरती उतरलेत आणि सांगलीकरांनी नदी प्रदूषणाविरोधात मानवी साखळी करून आंदोलन केलंय। सांगलीच्या आयर्विन पुलापासून पालिकेपर्यंत हे साखळी आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांसह व्यापारी, फेरीवाले, विद्यार्थी आणि महिला देखील सहभागी झालेत। कृष्णा नदीमध्ये अनेक कारखान्यांचं रासायनिक आणि मळी मिश्रित पाणी सोडलं जातं आणि प्रदूषणामुळे नुकताच लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचा देखील प्रकार घडला होता आणि त्यामुळे नदी प्रदूषण मुक्त व्हावी या मागणीसाठी सर्वच घटक आज सांगलीमध्ये एकवटलेत। सरकार येऊ दे, सांगलीकरांच्या माती, अशुद्ध पाणी आणि प्रदूषित पाणी पिण्याचीच वेळ आलेली आहे। सगळ्या राज्यकर्त्यांनी एकतर सांगलीचे पाणी स्वच्छ प्यावे, नाही तर स्वतःच्या घरातले फिल्टर काढून कृष्णेचं पाणी पिऊन दाखवावं, अशी वाईट परिस्थिती सांगलीकरांच्यावर आलेली आहे। या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षाचे राजकीय नेत्यांनी सांगलीकरांच्यावर अन्याय केलेला आहे। महापालिकेच्या कराच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा करून सुद्धा महापालिका साध्या सुविधा सुद्धा पुरवू शकत नाही। कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी आज सांगलीकर रस्त्यावर उतरलेले आणि एकवटले ते आपण पाहू शकता। मानवी साखळी करून वेगवेगळे संघटना, पदाधिकारी, राजकीय लोक या कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी रस्त्यावर उतरले आहेत। आपल्यासोबत काही लोक पण आहेत। सांगलीकर रस्त्यावर उतरलेत कारण जे पाणी जे आहे हे जवळजवळ 60% वर विषच आहे। हे सगळ्या समाजातल्या लोकांना, गोरगरिबांना ते विष पाजलं जाते सांगलीच्या जनतेला। तर ह्यासाठी हे आज जी जनता जी सांगलीची आहे ती आज रस्त्यावर उतरलेली आहे की नदी प्रदूषण टाळावं म्हणून। आपल्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा उतरले तर रस्त्यावर, त्यांच्याकडे जाणून काय तुमचं म्हणणं, कशा पद्धतीने प्रदूषण मुक्त केलं पाहिजे? सातत्यानं नद्यांचं होणारं प्रदूषण हा एक चिंताजनक विषय बनलेला आहे। कृष्णा असेल, पंचगंगा असेल, वारणा असेल, या नद्यांमध्ये औद्योगिक सांडपाणी आणि शहरातलं सांडपाणी हे बिनदिक्कतपणे प्रक्रिया न करता सोडल्यामुळं मानवी आरोग्याला तर धोका निर्माण झालेला आहेच, पण
नद्यामध्ये असणारे जे जलचर प्राणी आहेत, मासे आहेत, यांच्याही जीविताला धोका झालेला आहे. मध्यंतरी 8-10 वर्षापूर्वी इचलकरंजीमध्ये काविळीच्या साथीनं जवळपास 40-45 लोकांचा मृत्यू झालेला होता. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपा काढत आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतो. मग कसं काय ह्या सगळ्या प्रकल्पांना क्लिअरन्स कसा काय दिला गेला आणि मग का त्याच्यावर नियंत्रण आणलं जात नाही, हा खरा सवाल आहे. नक्कीच सांगलीकर जनता आता रस्त्यावर उतरले आहे. वेळ प्रसंगी आझाद मैदानावर जाऊ पण कृष्णामध्ये प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन आता सुरुवात झालेलं आहे. व्हिडिओ सुजीसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.